खोल गेलेली पाणी पातळी, उन्हाचा वाढलेला पारा यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यामधील बागायती पिके धोक्यात आलेत। अशा परिस्थितीमध्ये पाचोड, आडूळ आणि कडेठाण यासह परिसरामधील शेतकरी प्रत्येक झाडाला कपड्याचे आच्छादन टाकून डाळिंबाचे फळ वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे, परंतु यावर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे जमिनीमधील पाणी पातळीत मोठी घट झाली। जमिनीमध्ये पाणी नसल्यामुळे पिकांना पाणी द्यावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। किमान शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना तरी वाचवता यावे यासाठी बळीराजा तारेवरची कसरत करत असल्याचं पाहायला मिळतंय। मी सोमनाथ ताराचंद सुखरुपे, पोरगाव, तालुका पैठण। मी डाळिंबे शेतकरी आहे। एवढ्या तीव्र असं उन्हाळ्यात आम्ही या बागाचं संगोपन करत आहोत की आम्ही याला क्रॉप कव्हर नावाचं हे आच्छादन केलेलं आहे। याला एकेरी समजा 40 ते 42 हजार रुपये खर्च येतो। त्या हिशोबानं आम्हाला याला शासनाकडून काहीतरी अशी मदत मिळावी किंवा अनुदान मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। तरी यापासून झाडापासून समजा झाडाचं पाणी कमी लागणे, झाडाला डाग पडणे नाही, चट्टा नाही, असं या गोष्टीपासून सगळा डाळिंबाचा आमचा बचाव होतो। त्यामुळे आमची डाळिंब बागा अशा सुरक्षित राहतात।